माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रो, मी आता आहे श्री क्षेत्र माळेगाव, जिथं दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा भरत असते. त्या माळेगावमध्ये मी आहे आणि गेले वर्षी याच माळेगावमध्ये आपण लोककलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्या की भरपूर व्हायरल झाल्या. मिलियन लोकांनी बघितले, लाखो कमेंट आल्या, ईमेल आल्या. शासन दरबारी दखल घेतली आणि शासनानं थोडंसं पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायला या कलेकडे सुरू केला. त्याचंच प्रतीक म्हणजे आज कलाकारांना 5,000 रुपये मानधन सुरू झालं. अमित देशमुख सांस्कृतिक मंत्री होते आणि बऱ्याचशा अटी शिथिल केल्या, जेणेकरून ही इतकी मुलाखत गाजवली ती मी नाही, ज्यांनी गाजवली त्या आहेत महाराष्ट्राच्या लोकांच्या दिलावर राज करणाऱ्या मंदाताई खेडकर, ज्या रघुवीर खेडकर यांच्या भगिनी आहेत. तर ताई, पुन्हा आपलं यावर्षी आणखी या ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो. महाराष्ट्राच्या हृदयावर तुम्ही विराजमान आहात. तरुणाई थिरकत अशा आम्ही पाहिले, आम्ही स्वतः त्यातले होतो की मंदाताईंची आणि रघुभाऊंची एंट्री म्हणलं की बस तो क्षण बघण्यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहायची. आणि गेल्या वर्षी तुम्ही चांगल्या खुश होतात, यावर्षी तर पिकलेलं साल आहे आणि मला तेवढं खुश वाटत नाही. काय कारण आहे बरं? कारण माळेगाव म्हणजे आमचं एक अधिराज्य गाजवणारं गाव. अगदी. आणि 35 वर्ष आम्ही इथे सेवा केली. होय. पण या वर्षीचा प्रतिसाद फार अल्पसा आहे. प्रेक्षक फार कमी. म्हणजे माळेगावातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला याचे फटके बसले. त्यामुळे आता आम्ही तिकिटांवरचे कार्यक्रम बंद केलेत. ओपन कार्यक्रम करतो. पुणे जिल्हा, नाशिक, सातारा, सांगली. आपल्या इकडे काही होत नाहीत ते. त्याचा तुम्हाला फायदा होतो का नुकसान होते? तिकीटाचे कार्यक्रम बंद करून डायरेक्ट सुपारी घेणं. फक्त खाऊन पिऊन सुखी होतो. टोपल्यात काही शिल्लक राहत नाही. कारण पूर्वी कसं महिन्याच्या पगारावर माणसं असायची, आता रोजचा रोज त्यांना हवाय. अच्छा. आणि बांधील नाही त्यांची. त्यामुळे जास्त परिणाम झाला. म्हणजे या क्षेत्रात अडचणी कमी होण्याऐवजी वाढत चालल्या. आणि शासनाने जे 5,000 रुपये केलेत, खूप आभार त्यांचे. म्हणजे शब्द नाहीत त्यांचे आभार मानायला आपल्याकडे. इतकं चांगलं काम त्यांनी केलंय की आज कलावंत खुश आहे. पण फड मालक मात्र कर्जातून बाहेर आलेला नाहीये. म्हणजे मी एक शेतकरी आहे. जसं शासनानं फुकट राशन, फुकट पैसे द्यायला सुरू केल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतात कामाला लोक मिळत नाही. म्हणजे एक मी शेतकरी म्हणून ती व्यथा समजू शकतो. तुम्ही फड मालक म्हणजे एक शेतकरी समजून मी समजू शकतो. तेच तुम्हाला व्यथा असेल किंवा हो नाही का? कुणावर नियंत्रण राहिलं नाही. त्याच्यामुळं कलावंत खुश आहेत, पण फड मालक आर्थिक गोत्यामध्ये म्हणा किंवा अडचणीमध्ये सापडत आहेत असं तुम्हाला. हो. बरं ताई, मला एक सांगा, ह्याच्यावर काय मार्ग निघू शकेल की किंवा काय काय बदल केले पाहिजे लोकांनी आणि तुम्ही? आम्ही तर नेहमीच बदल करण्याचा प्रयत्न करतो. नवं देण्याचा, नवीन आम्ही. आणि कलेपेक्षा आम्ही प्रबोधन जास्त करण्याचा प्रयत्न करतो की प्रेक्षकांमध्ये या गोष्टी गेल्या पाहिजेत. कारण तमाशाचं प्रेक्षक म्हणजे तळागाळातलं. ते काय हायफाय सोसायटीतलं नाही. तळागाळातले शेतकरी बांधव, आमच्या हॉटेलमधले कामगार, ड्रायव्हर मंडळी, मजूर, हे जे माथाडी कामगार, यांचं माध्यम मनोरंजनाचं म्हणजे तमाशा. आणि मग त्या तमाशामध्ये आम्ही भरपूर काही देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षक ते मान्य करतं. पण काय होतं, नंतर प्रेक्षक बाहेर गेल्यानंतर आम्हाला ज्या अडचणी तयार होतात ते सावरायला कुणी नसतं. त्यातून आम्हाला मार्ग दाखवायला कोणी नसतं. आम्हीच आमचा मार्ग काढायचा. तसं चंद्राच्या उजेडामध्ये, शिथिल त्या चांदण्यांमध्ये जेव्हा एखादा प्राणी आपली वाट काढतो आणि आपल्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो, तसा आमचा तमाशा कलावंताचा आहे. आणि मला असं वाटतं की शासनाने आता मानधन देऊन खूप काही आम्हाला हातभार लावलेला आहे. कलावंतांना, वृद्ध कलावंतांना जास्त हातभार लागला त्याचा. पण आता माझं असं मत आहे, ते म्हणतील नेहमीच काय आहे मागण्या मानतात आणि काय मागतात. पण माझं असं मत आहे की शासनाने तमाशाच्या गाड्यांचे तरी टोल नाके बंद करायचे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मोठे परिणाम करणारे ठरू शकतात. हो.
मला दुसरं एक असं वाटतं ताई, हा, की जसं चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आहे, हा, ते चित्रपट निर्मात्यांना मदत करतं. हा, म्हणजे 50 लाख जर त्यांना खर्च येत असेल तर 20-30 लाख रुपये शासन देतं. हा. तसंच तुमच्या तमाशा फळांच्या बाबतीत शासनानं करावं असं वाटतं का तुम्हाला? खूप वाटतं. ते परिनिरीक्षण मंडळ जे आहे, हा. आणि मला सांगा 100 फळ असतील महाराष्ट्रात, असं किती शासनाच्या तिजोरीवर फरक पडणार आहे? पण ही कला जिवंत राहील यासाठी हेही पाऊल उचललं पाहिजे. उचललंच पाहिजे. किंवा तुमची एखादी संघटना असेल तर त्या संघटनेच्या वतीनं शासनाकडे तशी मागणी रेटा धरला पाहिजे, असं नाही का वाटत तुम्हाला? किंवा तुमच्या आणखी काय कल्पना आहेत असं? वाटतं ना, पण कसं आहे माहितीये का, रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे हे खूप नावाजलेले फळ आहे. अगदी काय, आणि ते कसे पाठीमागे फिरतील याच्याकडे लक्ष असतं लोकांचं. पण मला दुसरं एक असं वाटतं की तुमच्यातच इतकी स्पर्धा आहे. आता तुमची मुलाखत झाली की तिकडे गाणं चालू, हे काही ही वेळ नाही, पण एकमेकांना त्रास देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचं सुद्धा तुम्हाला नुकसान होतंय का? खूप होतं. हा, खूप होतं. म्हणजे मग त्याचा परिणाम आमच्यावरच नाही होत, सगळ्यांवर होतो. इथं दगडफेक झाली का सगळ्यांकडे दगडफेक होते. हो हो, म्हणजे इथे कणात फाटली की सगळ्यांची कणात फाटल्या जाते. हे का लक्षात येत नाही बरं तुमच्या सगळ्यांच्या? नाही. असं तुम्ही संघटन वगैरे नाही का केलं या लोकांचं? नाही, रघुवीर खेडकरनीच का माळेगाव गाजवावं, रघुवीर खेडकरकडेच का प्रेक्षकांनी पळावं, रघुवीर खेडकरलाच का प्रेक्षकांनी प्रेम द्यावं, आमच्याकडे नाही का, या भावनेतून असे प्रकार घडतात. पण आम्ही पैशापेक्षा प्रेमाला जास्त महत्व देणार खेडकर कुटुंब आहे. मी पाहिलंय तुमच्या कलावंतांची डोके फोडलेली इथं, मला आठवते. आणि इतर असे तमाशा बघत होते बाकीचे तुमच्या बाजूच्या आजूबाजूचे. हे पाहून मला त्या वयात सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटलं की यार हे काय, म्हणजे कोणती वृत्ती आहे, हेही थांबली पाहिजे. ताई, तुम्ही गेल्या वर्षी आम्हाला तुमच्या आयुष्यातले बरेच महत्वाचे प्रसंग सांगितले होते, आणि ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना इतके आवडले की ते मला म्हणत होते की तुम्हाला कसं काय एवढं माहित होतं. तुम्हालाही आश्चर्य वाटत होतं, पण ते माहित करून देणारे माझ्या बाजूला आहेत, आता येणारच आहेत लवकर स्क्रीनवर. पण मला या वर्षी तुम्हाला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे आहेत. विचारा ना ताई. मी ज्यावेळेस तुमच्याकडे येतो, जी माझ्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या घरी गेल्यावर जी माझ्यासोबत ट्रीटमेंट होते, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ये बस, पाणी घे, चहा घे. तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा आम्हाला तीच फिलिंग होते की आपण आपल्या कुठेतरी बहिणीच्याच घरी आलो. इतकी आपुलकी, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. पण पिंजरा नावाचा एक चित्रपट आला, आणि त्यातली नायिका, 1% लोकांच्या डोक्यात ती आणखी नायिका असेल, पण 99% लोकांना ती खलनायिका वाटते आणि तो मास्तर नायक वाटतो. मला एक सांगा, याचा परिणाम तुमच्यावर झालाय का? म्हणजे समाज त्या दृष्टीनं बघणं की मंदाराणी खेडकर म्हणजे एक नर्तकी किंवा कलावंत, पण त्या मंदाराणी मधली आई, पत्नी, बहीण कुणीच बघत नाही, असं कुठं काही तुम्हाला वाटतंय का? बरं, मला अगदी गांभीर्यानं सांगा, तुम्हाला लाखो कोट्यावधी लोक बघणार आहेत. आजही त्यांच्या मनामध्ये पिंजऱ्यातलीच नायिका आहे. मंदाताई काय करते किंवा मंदाराणी काय करते, कशासाठी करते, त्याच्या मागच्या भावना काय, तिचं काय करतं, तिच्यावर कर्तव्य असेल, कुणाचं तरी काहीतरी ओझा असेल, कर्ज असेल, ते फेडण्यासाठी, हे कुणी विचार करत नाही, हे कुणी पाहत नाही. म्हणजे पडद्या मागचं जग कुणीच नाही पाहत, आणि पाहण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यांना फक्त माहितीये स्टेजवर आली, मेकअप करून आली, बस ही बाई आता कोणाला तरी नादी लावणार, त्याचा संसार उद्ध्वस्त करणार. तर आश्चर्य आहे, समाजाने हे सुद्धा नजरिया किंवा दृष्टिकोन बदलला पाहिजे. या सुद्धा कोणाच्या तरी बहीण आहेत, मुलगी आहे, पत्नी आहे, यांचे पती माझे मित्र आता माझ्या बाजूला आहेत. आता मी त्यांच्याकडे ते, यांचं नाव आहे राजू कोलम, एक उत्तम चित्रकार, उत्तम गायक. राजू भाऊ, तुम्ही आता खरं सांगा की मंदाताई तुमच्या पत्नी आहेत, याचं तुम्हाला अभिमान वाटतो की आणखी काय काय वाटतं? काय यांच्याबद्दल तुमचं प्रामाणिक मत? तिच्याबद्दल प्रामाणिक मत, पत्नी म्हणून निश्चितच तिचा खूप खूप अभिमान वाटतो मला. जी अर्धांगिनी जिला म्हणतात, पत्नी म्हणून जे त्यांचं कर्तव्य असतं ते पूर्ण पार पाडतात. अर्धांगिनी ज्याला म्हणतात की खरोखर अर्धांगिनी. आता ते तुमच्याकडे बघून लक्षातच येते किती काळजी घेतात. पतीचं दुःख ते आपलं दुःख. क्या बात. सुखात कमी पण दुःखात जास्त बरोबर असते. प्रत्येक संकटात मित्रासारखी बरोबर असते. सगळ्यात महत्वाचं एक गुण.
आणि प्रकर्षाने आता आपण पिंजऱ्याचा विषय बोललात, अतिशय चांगला विषय आणि हा माझ्या मनातला विषय की मी इथे येण्या अगोदर माझ्या मनात तीच भूमिका होती, अरे बापरे तमाशातल्या स्त्रिया नेमकं जाऊ नका काम घ्यायला, काम पेंटिंगचं काम आलो की तिथंच करायचो, मी इथे आतमध्ये नाही यायचो, तिकडेच पैसे द्या मला, मी काय तिकडे येणार नाही. एक गैरसमज जो होता पिंजऱ्यातला खूप मोठा होता की. पण इथे आल्यानंतर माझी ज्यावेळेस इथे एंट्री झाली कामाच्या निमित्ताने, त्यावेळेस नंतर आमचा परिचय झाला आणि इथलं वास्तव बघितलं ते तुमच्या समजापेक्षा खूप पलीकडचं आहे. इथली स्त्री लोकांना जे गैरसमज आहे की कोणाला तरी श्रीमंत माणसाला लुबाडते आपली कला दाखवून, असं अजिबात खलनायिका आहे असं अजिबात नाही, तर ती खूप नायिका आहे. तर इथल्या स्त्रीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कहाणीवर एक एक चित्रपट होईल, इतक्या छान छान कथा आहेत प्रत्येकीच्या. इथली स्त्री 8 तास पायात घुंगरं बांधून नाचते आणि स्टेजवरती नाचते, ती इतर वेळेला कोणाला भेटत नाही बाहेर, स्टेजवरचे पैसे पण घेत नाही, जे लोक स्टेजवरून येतात आमच्याकडे अजूनही घेत नाही. इथली स्त्री पूर्णपणे मेहनत करते, आपलं कुटुंब सांभाळते, आपला परिवार सांभाळते, आपल्या भावंडांचं त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे त्या पैशातनं ती करते आणि इथं पूर्ण घामगाळते आणि त्या आपल्या कष्टाच्या जीवनावरती कष्टावरती ती जगते. तर या इथल्या नृत्यांगनेचं खरं हे वास्तव आहे, पण ते समाजात पिंजऱ्यामुळे थोडंसं कलुषित झालेली प्रतिमा आहे. तर ही प्रकर्ष आजही अजून आमच्या फडात अशा आहेत, आता त्या वारल्या आमच्या इकडे नंदाताई सगट, आजही त्यांचा मुलगा पुण्यात भोईवाडा पोलीस स्टेशनला PS आहे. शिक्षणात या फडातल्या, पण एक बहीण म्हणून ते कोणालाच राखी बांधत नव्हते माझ्याशिवाय, अशी एक बहीण. म्हणजे बघा रघुवीर खेडकरांचं वैशिष्ट्य आहे की यांच्या फडामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती यांच्या कुटुंबातला भाग होऊन जातो. आता राजूभाऊनी सांगितले की नंदाताई कोणीतरी सकट वारल्यानंतर त्याच्या मुलाला शिकवणं, तो आज PI पुण्याला आहे ना, नाही पण एक शिक्षण म्हणजे तमाशातली जरी महिला असली तरी ती आपलं स्वतः कष्ट करून शिकवते, आपल्या मुलाला शिकवते. म्हणजे बघा, आणि मी तर असंही ऐकलो की काही विधवा महिला जे तारुण्यात वैधव्य प्राप्त झालेले राहतात त्यांना सगळ्यात सुरक्षित जागा ही रघुभाऊंची ही झोपडी म्हणूया आपण, ही वाटते की मी इथं सुरक्षित राहू शकते. काय हा विश्वास, आणि समाजानं तरी असं का बघावं हा एक मोठा प्रश्न आहे राजू. निश्चितच आता तुम्ही त्याच प्रश्नाला हात घातलात. समाजात असं बऱ्याचदा होतं की जी एकटी स्त्री पडते, तिचा नवरा वारला किंवा तिला बघणारं कोणी नाही, तर तिला मी अशा अनेक महिला बघितल्यात आईंनी, कांताबाई सातारकरांनी, की त्या आल्या बाई मला काही काम द्याल का, मी एकटी आहे, मला सुरक्षित वाटत नाही बाहेर. तर बरोबर येऊन कुणी भाकरीला, मग परत त्यांचे संसार परत नव्याने उभे करण्यात आले इथं, किंवा लग्न लावून देण्यात आले त्यांची, किंवा त्यांचे संसार थाटण्यात आले. तिला एक सुरक्षितपणा ह्या फडात आल्यानंतर वाटतो, जे बाहेर जो समज आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं वास्तव इथलं. तिला एक सपोर्टिव्ह सिस्टीम वाटते ती. आणि मी तर म्हणतो स्त्री स्वातंत्र्यात आता पहिल्या तमाशातल्या स्त्री कलाकार हिवरगाव पावसाच्या पवळाबाई, म्हणजे पठ्ठेबापुरांची पवळा, त्यांनी सुरुवात केली पहिल्यांदा स्त्री पात्राची. आणि स्त्री स्वातंत्र्य मी तर म्हणतो इथली स्त्री स्वतंत्र आहे, खूप स्वतंत्र आहे. समाजात ज्या स्त्री स्वातंत्र्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्या इथली स्त्री जगते. वल्गन आहे नाही सुरक्षित राजू, मी सांगतो ना, मी समाजात राहतो. हो, आत्ताच्या आपण घटना बघतोय, अगदी 6 महिन्याच्या 5-6 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार, तरुणींवरती. हो खूप. आणि आम्ही आता आपण पहिल्यांदा जो विषय घेतला की तमाशा फक्त मनोरंजन नाही, तर पूर्वीपासूनच समाज प्रबोधन. तर याच्या अगोदर जागृती. हो, मागच्या वर्षी आम्ही रामायणाचा विषय घेतला होता, पण रामायणात कुठेही जात धर्माचा काही भेदभाव घेतला नाही. फक्त आज जी आपली बिघडत चाललेली कुटुंब व्यवस्था आहे, जी आपली भारतीय कुटुंब व्यवस्था जी लयाला चालली, ती रामायणातनं आम्ही सांगितली की रामासारखा मुलगा, लक्ष्मणासारखा त्याला सांभाळणारा भाऊ. उलट आजच्या ह्याच्यात इस्टेटीवरनं भांडणारे भाऊ आहेत, किंवा लग्न झाल्यानंतर सुना लगेच मुलाला वेगळे घेऊन आपला संसार थाटतात. पण तिथे त्यांच्यातली सीता, त्यांच्यातला लक्ष्मण ते कुठे या,
हे आपले संस्कार विसरलो. आम्ही हा एक मेसेज दिला त्यातनं. आणि यावर्षी आता जे आपले बदलापूरचं प्रकरण झालं, कोलकात्याचं प्रकरण झालं बलात्काराचं, किंवा काल परवा राजगुरुनगर खेडमध्ये झालेलं चिमुरड्यांचं प्रकरण, याच्यावरती आम्ही फोकस केला आणि त्याच्यावरती आता एक गीत सादर करतोय आणि त्याची नवीन सुरुवात आम्ही माळेगावपासूनच करणार आहोत, समाजाला एक चांगला मेसेज देण्यासाठी. तर बघा, रघुवीर खेडकरांचं वैशिष्ट्य आपण ऐकलं की इथं आलेला व्यक्ती, कामगार हा यांच्या कुटुंबाचाच सदस्य होऊन जातो. आणि दुसरं आश्चर्य असं आहे की या कुटुंबानं वैयक्तिक मागच्या 2-4 वर्षात इतके काही धक्के पचवलेत की ऐकताना अक्षरशः आपल्या अंगावर म्हणजे शहारे येतात की कसं काय एवढं सगळं करून पचवूनही एवढं लोकांना हसवण्याचं, प्रबोधन करण्याचं काम करतात. आता ह्या ज्या मंदाताई आहेत, त्यांनी आई गमावली, बहीण गमावली, आणखी काय काय भाचा गमावला, तरी तुम्ही म्हणजे हे हसता, हे काय आहे म्हणजे नेमकं? हा आईचा आशीर्वाद आहे, सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आणि स्वामी समर्थाचा पाठिंबा आहे. प्रत्येक दुःख पाठीमागे ठेवून आपण प्रेक्षकांना त्यांचं मनोरंजन करायचंय. आपल्यापेक्षा त्यांना पण जास्त दुःख आहेत, असं कोणीच नाही या जगात पूर्ण सुखी. दुनिया में कितना गम. प्रत्येकाला आहेत, सगळे मन दुःखी असतात. हा वारसा तुमच्याकडे कसा आला? जी सूरहृदयत आहे, इतरांबद्दल कणव आहे, प्रेम आहे, मदतीची भावना आहे, स्वतःला दुःख सहन करून इतरांना त्रास होऊ नये, हे आईकडूनच आलेला वारसा. आईकडनं आलेला वारसा, लहानपणापासून तिला पाहत आलो. तीच खरा आमचा गुरु. कलेच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत आमचा आई आमचा गुरु. आमची आई खूप प्रेमळ होती, तेवढीच करारी पण होती आणि तिचा वारसा पुढे चालवलाच पाहिजे. तिचं नाव जाता कामा नये, तिचं नाव बुडता कामा नये. चाललंय तेवढं. आता आईनचा विषय निघालाच आहे, तर आईनबद्दल सांगतो. स्त्री स्वातंत्र्याबद्दल जे आपण मगाशी बोललो ते, आता तुकाराम खेडकर वारल्यानंतर तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे हाफड होतं त्यांचा. तुकाराम खेडकर वारले, मग त्यावेळेला आई ह्या 4 मुलांना घेऊन वेगळ्या निघाल्या की पटलं नाही त्यांचं की मी स्वतःचा फड काढीन. मग स्वतःचा फड काढला त्यांनी, खंबीरपणाने सगळ्या गोष्टी सांभाळल्या. अगदी तंबू बांबू रावण्यापासून पेट्या उचलण्यापर्यंत, स्टेज उचलण्यापर्यंत, शून्यातनं आज एवढं मोठं त्यांनी आईंनी विश्व निर्माण केलं. आणि आईच मूळच्या खूप करारी होत्या आणि जगाचं जाण ज्याला म्हणतो आपण, जगाची समाजाची जाण असणारं असं आईंचे व्यक्तिमत्व होतं. समोरचा व्यक्ती कुठल्या भावनेने आलाय त्या नजरेत ओळखायच्या. आणि तुम्हाला सांगितलं, जे महिलांना आदर द्यायचा, आईंनी खूप जणांना आदर दिले, खूप जणांचे संसार. आज आईंची खूप आठवण येते या निमित्ताने. आज योगाने सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आहे म्हणतात आहे. हो ना. आणि माझं असं मत आहे, मी ऐकलेलं की महिलांना सावित्रीबाईंनी शिकवलं, शिकण्याची परवानगी दिली, पण स्त्रीला स्वातंत्र्य जे दिलं व्यक्त होण्याचं, ते या फडांनी दिलेलं आहे. हो, तमाशा फडांनी दिले. तुमचं काय मत आहे त्याबद्दल? बरं, हे खरं आहे. तमाशा फडातली स्त्री स्वतंत्र आहे, तिला पूर्णता. घरच्यांकडनं पण स्वातंत्र्य आहे आणि ती स्वतःच्या मनाने स्वतंत्र आहे. त्यामुळं खरं हे स्वातंत्र्य स्त्रीला मिळवण्याचा दुसरा जो वाटा जातो तो तमाशा कलावंतिनीला. तिचं कुटुंब पोचते. आज मुलांना आई वडील जड आहेत, पण आज एक नाचणारी बाई, तिचे भाऊ, तिचे आई वडील, तिच्या बहिणी, भाचे काय असतील ते कुटुंब चालवण्यासाठी 8 महिने ती घराच्या बाहेर राहते आणि सुरक्षित राहते. घरातून कुणी विचारायला येत नाही की तू कुठे आहेस, काय. आता फोनचं माध्यम झालंय, त्यामुळे आता संपर्क होतो. पण पूर्वी असं फोन पोलीस स्टेशनला जायचं, पोस्ट ऑफिसला जायचं, तेव्हा ते फोन घरी लागायचं. काय इमर्जन्सी असेल तर पोलीस स्टेशनला फोन यायचा. पण त्या घरच्यांना विश्वास असायचा की आमची मुलगी सुरक्षित ठिकाणी आहे. बरोबर आहे ना? हो. तर ताई, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत बरं? एकच मुलगी आहे. ती काय करते? ती आता 6वीला आहे. मग ती तुम्हाला मिस नाही करत का, किंवा तुम्ही तिला मिस नाही का करत? ती आम्हाला मिस करते ना, पण आम्ही तिला मिस केल्यानंतर तिचं शिक्षण आहे, लग्न आहे, पुढच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या तिच्यासाठी आपल्याला तयार करून ठेवायच्या आहेत. आणि तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे, असं ती पारतंत्र्यात नाहीये. तिला काय व्हायला आवडतं?
का तुम्ही लादता ती तिच्यावर? स्पोर्ट मध्ये जास्त तिचा इंटरेस्ट आहे आणि पूजा माझ्या बहिणीच्या मुलीची मुलगी सुद्धा स्पोर्ट मध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. होय. आता 60 मुलींमध्ये आमच्या मुलीच्या शाळेमध्ये उंच उडीमध्ये माझ्या मुलीचा 3रा क्रमांक आला. आणि क्रिकेटमध्ये आता पूजाची मुलगी क्रिकेटमध्ये आहे, तिला त्याच्यात करिअर करायचंय. माझ्या मुलीला धावण्यात, उंच उडीमध्ये, भालाफेक मध्ये म्हणजे अशा क्रीडा क्षेत्रातच जायचं आहे. त्यामुळे आता आम्ही कला क्षेत्र गाजवलंय, आम्हाला वाटतं आमची मुलं क्रीडा क्षेत्र गाजवतील. मग या क्षेत्राचं काय ताई? नाही, संपलं आता. प्रेक्षक जिथं मग इकडे यायचा बंद होत चालला, याचा अर्थ म्हणजे असा. तुम्ही आशावादी आहात की नाही आता? म्हणजे आशावादी माणूस आशेवरच जगतो. आमची आशा आमचा जीवात जीव असेपर्यंत राहणारच आहे. मला वैयक्तिक असं वाटतं बघा की डीएड बीएडचा अगोदर इतकं म्हणजे स्तोम होता आमच्या काळात. बीएड झालेला मुलगा म्हणे की त्या मुलींच्या वडिलांची लाईन राहायची. त्याच्यानंतर जो काळ आला ते एखाद्या हमालाला मुलगी देईल पण मी डीएड बीएड वाल्याला देणार नाही. आता त्यात बदल व्हायला. तर तसं मला वाटतं की ह्याच्यात बदल होईल ताई, कारण ह्या नाही संपू देणार लोक ह्या कला. कारण पिढ्यानपिढ्या तुम्ही त्यांना आनंद दिलेला आहे, प्रबोधन, मनोरंजन सगळंच केलेलं आहे. जीवनाचा एक अविभाज्य अंग होता इथल्या लोकांचे, सामान्य लोकांचे. तर तुम्हीच जर आशा सोडली तर मला वाटतं कारण तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे. तुम्ही रघुवीर खेडकरच्या बहिणांनी मंदाराणी खेडकर आहात. तुम्ही जर असं निराशावाद जोपासला तर कदाचित मग त्याला कोणी वाचू शकणार. मला असं वाटतं की तुम्ही ठामपणे आव्हानांना सामोरं जाण्यातली तर खरे मदत आहे. आम्ही तुम्हाला पाहिलं ना त्या नाटकात व नाट्यवधीमध्ये. नाही, ते सर्व ठीक आहे, पण कसं आहे, जर प्रेक्षक जर आला नाही, आर्थिक बाजू कमजोर झाली की सगळ्या गोष्टी डळमळीत होतात. आर्थिक बाजू जर भक्कम असेल तर सगळं साध्य सगळे सोंग करता येतात. सगळे सोंग फक्त पैशाचं सोंग करता येत नाही. अगदीच बरोबर आहे तुमचं. पण तरी आम्ही माय मराठीच्या प्रेक्षकांच्या वतीनं खंडराया चरणी प्रार्थना करतो की ही कला लोप नाही पावली पाहिजे. ही कला अरे महाराष्ट्राचा जीव आहे ताई. मराठी माणसाची ओळख जगभर याच्यामुळे आहे आणि ही कला बंद नाही पडली पाहिजे. राजूभाऊ तुम्ही शेवट कराया असं मला. शेवट नाही, आपण सुरुवात करूया एका नवीन युगाची. खरं तर आजकाल आत्ताच ठीक आहे, परिस्थिती आत्ता तशीच आहे की कुठल्याही कलाकाराला निराशाजनक वातावरण आहे, रसिक नाहीये. पण मी आता माय मराठीच्या माध्यमातून रसिकांना आवाहन करू आणि खास करून तरुण वर्गाला आवाहन करेल की हे बघा, कीर्तन जशी महाराष्ट्राची परंपरा आहे, भजन ही जशी महाराष्ट्राची परंपरा आहे, तसं तमाशा ही सुद्धा आपली एक सांस्कृतिक कला आहे. आणि निश्चित आपण सर्वांनी तमाशा जर चालला तर अभिमानाने सांगा आम्ही तमाशाला चाललोय, आम्ही आमचा तमाशा बघतोय. आणि हो, निश्चित अजूनही पुणे जिल्ह्यात चंदननगर IT पार्क सारख्या एरियात एक जागा पूर्ण महिला जास्त असतात आणि पुरुषांची संख्या कमी असते. हो, घरंदाज, अगदी आमदारांच्या बायका सगळे. फक्त कसं आहे आता तरुण पिढीला हो सकारात्मक निश्चित बदल आहे. फक्त काय आहे आता याचा फायनान्शियली आपण जो आर्थिक ताळमेळ ही गोष्ट आहे. आर्थिक ताळमेळ होईल, पण निश्चितच आम्ही प्रयत्न करू की तरुण पिढीला कसा तमाशा आवडेल हा आम्हा कलावंतांचा प्रयत्न असणार आहे. आणि आपल्या सर्व तरुण पिढींना आणि सर्व रसिकांना आव्हान आहे, तमाशा जरूर बघा. तुम्ही जर आम्हाला प्रेम दिलं तरच आपली महाराष्ट्राची लोककला टिकेल असं मी माय मराठीच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि विनंती तुम्हाला. तर आपण दोघांनी बहुमूल्य वेळ देऊन आमच्या माय मराठीच्या लाखो करोडो दर्शकांसाठी एक चांगला संदेश दिला. तुमचे आभार मानणार नाही, तशी औपचारिकता करणार नाही. आपण एकमेकांच्या ऋणातच राहू. पुढल्या वर्षी परत त्रास द्यायला येणार. पण मला खात्री आहे की पुढच्या वर्षी तुम्ही खुश होऊन सांगणार की नाही भाऊ यावर्षी चांगलं झालं. यावर्षी थोड्या अडचणी तांत्रिक आल्या होत्या म्हणून कदाचित हे झालं असेल. पुन्हा एकदा आपल्या दोघांचे आभार. नमस्कार, धन्यवाद, जय जगत.